महामार्गावर खाजगी प्रवासी बसला भीषण आग, हजारो रुपयांचे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6वर नागपूरहून धुळेकडे जाणारी खाजगी प्रवासी बसला 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 8:15 वाजच्या सुमारास तालुक्यातील अजंग गावाजवळ अचानक भीषण आग लागल्याने जळून खाक झाली. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र खाजगी प्रवासी बस पूर्णपणे जळून खाक झाल्याने हजारो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती महानगरपालिकेचे अग्निशमन दलाचे अधिकारी दुष्यंत महाजन यांनी दिली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार अजंग गावाजवळून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6वरून धुळेकडे येणाऱ्या लेनवर सकाळी 8:15 वाजच्या सुमारास नागपूरहून धुळ्याकडे येणारी MH40 BJ 2300 या क्रमांकाच्या खाजगी प्रवासी बसला अचानकपणे आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखत वाहन महामार्गावरच थांबवले. खाजगी प्रवासी बसमध्ये यावेळी 1-2च व्यक्ती होत्या. त्यांनीही पटकन उतरून रस्त्यावर पळ काढला. काही मिनिटातच धुराचे मोठे लोट आगीच्या ज्वालांनी खाजगी प्रवासी बसला घेरलेले दिसून आले. यामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली. आगीबाबत महानगरपालिकेचे अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. माहिती मिळताच महानगरपालिकेचे अग्निशमक बंब काही मिनिटातच घटनास्थळी दाखल झाला. अग्निशमक दलाचे अधिकारी व कर्मचारी यांनी आगीवर पाण्याचा फवारा मारून आग आटोक्यात आणली. महामार्ग पोलिसांनी महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू केली होती. दरम्यान घटनेसंदर्भात उशिरापर्यंत पोलिसात नोंद करण्याचे काम सुरू होते.